फुले या बालसभेचे सूत्रसंचालन मी करणार आहे. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. या निमित्ताने आज आमच्या प्रशालेमध्ये इयत्ता 6वीतील विद्यार्थ्यांनी मराठीतील 15वा धडा बालसभा हा धडा आपणासमोर आम्ही सादर करणार आहोत. सर्वप्रथम माझा वर्गमित्र समर्थ राजेंद्र काळे यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री M.K. माने सर, S.S. माने सर, कांबळे सर, मोरे सर, स्वामी सर, रवी माने सर, बेडगे सर, मोरे मॅडम, पठाण सर व आमचे वर्गशिक्षक बागल सर व अध्यक्षांनी या सर्वांनी या मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व अध्यक्षांनी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशी मी त्यांना विनंती करते.
येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माझी वर्गमैत्रीण साक्षी वाघमारे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. कांबळे सर यांचा सत्कार साक्षी संतोष शिंदे यांनी करावा अशी मी तिला विनंती जोरदार टाळ्या वाजवावे. साऊंड क्लॅप गो. यांचा सत्कार अनुराधा आठवताडे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. यानंतर आमचे आवडते शिक्षक बेडगे सर यांचा सत्कार आयशा लॅकल शेख हिने करावा अशी मी तिला विनंती करते. मोरे मॅडम यांचा सत्कार सृष्टी सिद्धाराम हिपर्गी हिने करावा अशी मी तिला विनंती यानंतर आमचे आवडते शिक्षक पठाण सर यांचा सत्कार शिवाजी विजय शिंदे याने करावा अशी मी त्याला विनंती करते. यानंतर आमचे आवडते शिक्षक रवी माने सर यांचा सत्कार सुनीता मारुती राजगुरू हिने करावा अशी मी तिला विनंती करते. यानंतर आमचे वर्ग शिक्षक बागल सर यांचा सत्कार श्रेया जगन्नाथ पवार हिने करावा अशी मी तिला विनंती करते. तरी हा सत्कार समारंभाचा छोटासा कार्यक्रम इथे संपन्न झाला. तरी आपण आपल्या मुख्य कार्यक्रम बालसभाकडे वळूया. तरी माझी वर्गमैत्रीण मीनाक्षी भीम शिंदे हिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. माझे नाव मीनाक्षी भीम शिंदे. मी तुम्हाला महात्मा फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते शांत चित्तेने ऐकून घ्या. महात्मा फुले एक महान भारतीय समाज सुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारक होते. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई हे होते. त्यांचा महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.
सन 1840 मध्ये त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला व पुढे त्यांचे माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून पूर्ण केले व बहुजन समाजाच्या अज्ञान, दारिद्र्य, जातीभेद ही पाहून सामाजिक स्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला महिलांना सुरक्षित करण्यासाठी त्यांनी 3 ऑगस्ट 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली व सावित्रीबाईंना त्यांनी शिकवले व शाळेत शिकवण्याची जबाबदारी सोपवली. सावित्रीबाईंना भारताच्या पहिल्या शिक्षिका होण्याचा मान मिळाला. तो ज्योतिरावांमुळे शिक्षणासाठी देशात पहिली शाळा सुरू करणारे ते महात्मा ज्योतिबा फुले हे महान ठरले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मीनाक्षी. यानंतर माझी वर्गमैत्रीण नव्या दादासाहेब बेडगे हिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. करून जीवनाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान, भल्या भल्यांची झुकते मान, भल्या भल्यांची झुकते मान. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, अन्य येथे उपस्थित असणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी यशोगाथा सांगण्यास उभी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचाराचे होते. त्याने शालेय शिक्षण घेतल्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाहीत. समाजाला दीनदरिदान करण्याचे ठरवले. दरिदानाचे गौरव तुम्ही, गौरगरिबाचे उद्धार तुम्ही. बाबासाहेब, तुमच्यामुळे सर्वांना जगण्याची मिळाली हमी, सर्वांना जगण्याची मिळाली हमी. त्याने बांधवांना सांगितले, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. असा संघर्ष दिला. समाजाचा भेदभाव करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाच्या जाहीरित्या दहन केला. म्हाडाच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी, ज्ञानपर्वी युगप्रवर्तक श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. अशा ह्या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी प्रणाम. मोजू तरी कशी उंची यांच्या कर्तृत्वाची. तू जगायला शिकवलं व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूती नव्हतास, मानवतेची पूजा करणारा खरा मानव होतास, मानवतेची पूजा करणारा खरा मानव होतास. धन्यवाद. धन्यवाद नव्या. यानंतर माझी वर्गमैत्रीण नियंता लक्ष्मण चेडके हिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना, आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती आपण शांतचित्ताने ऐकावी ही नम्र विनंती. अज्ञानाचा अंधकार खितपत पडलेल्या, 18 विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन, गिरिजन, नडलेल्या आणि कार्यव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या दीनदलितांचा ज्या महान पुरुषाने उद्धार केला असे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळ शोधून त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे नावजनक महात्मा ज्योतिबा फुले स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे उद्धार करते. स्त्री शिकली तर समाज सुधारणेला वेग येईल या विश्वासावर तत्कालीन कर्मठ विचारावर मात करत त्यांनी स्वतःच्या पत्नीला प्रथम शिक्षण दिले. असे स्त्री शिकण्याचे महत्त्व ठरवले. असे स्त्री शिकण्याजनक महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असून त्यांचे वडील फुलाचे व्यवसाय करत असत, म्हणून लोक त्यांना फुले या नावाने ओळखू लागले. ते महात्मा फुले या नावाने लोकप्रिय झाले.
ते महात्मा फुले या नावाने लोकप्रिय झाले. महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवाद, जातीविरोध, समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जाती व्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांसाठी आणि मागास जातीच्या लोकांसाठी शिक्षण देण्याच्या अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले. अशा या महान नेत्यांना त्रिवार वंदन करून मी माझे छोटेच भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नेता. यानंतर इयत्ता 5वीतील पूजा अमर खांडेकर हिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे, नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे. जातीपातीत विखुरलेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भीमाईचा भीमा पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना वाचनाची फार आवड होती. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर त्यांनी पहिल्यांदा दलितांच्या उद्गारांचे कार्य हाती घेतले. त्यांनी फार मोठा लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले नव्हे तर संपूर्ण जगाचे मार्गदर्शक, दिशादर्शक ठरले आहेत. शेवटी एवढेच म्हणेन की आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पूजा. यानंतर इयत्ता 5वीतील प्रांजली संभाजी मोरे हिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. ज्यांच्यामुळे शिकली दीन दुबळ्याची मुले, ज्यांच्यामुळे शिकली दीन दुबळ्याची मुले, ती ज्ञान दाती ते विद्या देती, ती ज्ञान दाती ते विद्या देती. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, महान क्रांतिकारक, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम या महान समाज सुधारक विद्येच्या देवतेस माझे त्रिवार वंदन. ज्योतिराव महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून पूर्ण केले. धन्यवाद. धन्यवाद प्रांजली. यानंतर माझा वर्गमित्र विराज महेश काळे याने आपले विचार मांडावे असे मी त्याला विनंती करते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदर जिल्ह्यामधील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच हुशार होते व महत्त्वाकांक्षी होते व ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी माणूसपण मिळवून देणारे होते. महाड, काळाराम कांशी असे अनेक लोकांना त्यांनी हक्क मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्याला एक अमूल्य संदेश दिला. शिका व संघटित व्हा, संघर्ष करा असा अमूल्य संदेश दिला. मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद विराज. यानंतर माझी वर्गमैत्रीण सावित्री दिनेश भाले हिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. अंधाराचा होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते. आपण त्यांची
जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करते, कारण त्यांनी केलेले महान कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपणास प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी मिळणे सुद्धा कठीण होते, अशा या दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य, तसेच जगातले सर्वात मोठे लिखित संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. धन्यवाद सावित्री. यानंतर माझी वर्गमैत्रीण नंदिनी मोहन बिराजदार हिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नंदिनी आहे. आज मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मन व्यक्त करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक. ते पुस्तकात खूप रमायचे. बुद्धिमान व अखंड वाचण्यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. अशा या थोर कर्तृत्वांना, घटनेच्या शिल्पकारांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळे, सत्याग्रह, मंदिर, पील अशी अनेक सामाजिक कार्य केले. शिका, संग्रह व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला. भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वातंत्र्य भारताचे पहिले कार्यमंत्री व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समृद्ध दिन 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. कुणी म्हणतात भीमराव, कुणी म्हणतात बाबा, अशा या महात्मेचा आज आहे सर्वत्र. धन्यवाद नंदिनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 2 थोर व्यक्तींची, त्यांच्या कार्यांची, त्यांच्या विचारांची, त्यांची सर्व गुण संपन्नता बघायला मिळाली. तर माझा वर्गमित्र शहबाज सरफराज शेख याने आपले विचार मांडावे अशी मी त्याला विनंती करते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र कसले. इतके अनथर एका विद्येने केले, इतके अनथर अविद्येने केले. अशी मान शिकवण देणारे सत्यशोधक, समाजसुधारक, प्रकट राष्ट्रवादक, फुलातून फुललेले महात्मा ज्योतिराव फुले हे थोर भारतीय लेखक व एक क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते व त्यांच्या पत्नीचे नाव सावित्रीबाई फुले. ज्या काळात अस्पष्ट शिक्षण घ्यावे मुलाचे कठीण होते, अशा वेळी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणारे ज्योतिराव फुले मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, तर त्या विचारापासून त्यांनी कधी डगमगले नाहीत. आजही स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. आज स्त्री शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला हातभार लावला आहे. अशा महात्म्याला अभिवादन करून मी माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शहबाज. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी 2 थोर व्यक्तींची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या कार्यांची, त्यांची सर्व गुण संपन्नता पाहायला मिळाली. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून 2 थोर व्यक्तींच्या विचारांची, कार्याची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपणही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन असेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद समर्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनाने होतो आणि या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन योगिता रवींद्र पाटील हिने करावा अशी मी तिला विनंती करते. बालसभेचा सोय आला म्हणून आपण येथे आला, द्विगुणी करून प्रेम आपले मनी आमच्या हर्ष भरला, बघता बघता शेवट आला, सुरुवात करते आभाराला. आजच्या या वर्गाच्या बालसभेला शाळेचे प्रशालेचे लाडके मुख्याध्यापक एम के माने सर, एस एस माने सर, कांबळे सर, मोरे सर, रविराज माने सर, स्वामी सर, पठाण सर, बेडगे सर, मोरे मॅडम उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आमचे वर्ग शिक्षक श्री बागल सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन दिले. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेचे शिपाई अनिल काका, शहाजी नाना, गोटूभया यांनी आम्हाला कामात खूप मदत केली. साक्षी वाघमारे व सानिका इंडे या दोघींनी अतिशय छान सूत्रसंचालन केले व मल्हार व शिवाजीने व्यासपीठ व्यवस्था केली. बाळकृष्णने ध्वनी व्यवस्था केली. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानते व अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते.